छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको पोलिसांनी मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत 4 आरोपींना अटक केली आहे। त्यांच्या ताब्यातून विविध कंपन्यांच्या 28 चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत। जप्त केलेल्या वाहनाची एकूण किंमत 11,20,000 रुपये इतकी आहे। 5 जुलै 2026 रोजी हरियमनगर जटवाडा रोड येथील रहिवासी संजय भगवान बडक यांच्या फिर्यादीवरून सिडको पोलीस ठाण्यात मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। तपासादरम्यान पोलीस उपनिरीक्षक अनिल नाणेकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मुख्य आरोपी योगेश कैलास गाडेकर याला ताब्यात घेण्यात आलं। चौकशीत आरोपीने सिडको परिसरातील जाधववाडी प्यासा वाईन शॉप, एम्स हॉस्पिटल, सारस्वत बँक, टीव्ही सेंटरसह विविध भागातून मोटारसायकली चोरी करून त्या कन्नड तालुक्यातील साथीदाराकडे विक्रीसाठी पाठवत असल्याची कबुली दिली। त्यानंतर पोलिसांनी कार्तिक पवार, सौरभ वागचौरे आणि राहुल बोरसे या साथीदारांना अटक केली। आरोपींकडून सुरुवातीला 9 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या। त्यानंतर पोलीस कोठडीत चौकशी दरम्यान आणखी माहिती मिळाल्याने 11 मोटारसायकली, राहुल बोरसेकडून आणि इतर व्यक्तींना विकलेल्या 8 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या। अशा प्रकारे एकूण 28 चोरीच्या मोटारसायकली हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलंय। ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल नाणेकर, पोलीस उपनिरीक्षक अमोल जगताप, पोलीस हवालदार मंगेश पवार, पोलीस अंमलदार सहदेव साबळे, अमोल अंभोरे, प्रदीप फरकाडे, अतुल सोळुंके आदींच्या पथकाने केली आहे।